हाय फ्रेंड्स, मी अंजली स्पेशल तडकामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती आपल्या सगळ्यांचीच खूप आवडती रेसिपी आहे। सगळ्यांचीच लहान मोठ्यांपासून आवडती स्वीट डिश आहे, ती आहे गाजरचा हलवा। तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण पाहूयात। इथे मी 1 किलो गाजर छान मस्त किसून घेतलेला आहे। इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे, 7 ते 8 वेलची घेतलेली आहे, हा खवा आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे बारीक चिरून, काजू बदामचे पिस्ते, आणि हे आहे तूप। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। फ्रेंड्स, एका भांड आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आता मी हे तूप ॲड करते आहे। हे घरी बनवलेलं मस्त रवाळ असं छान तूप आहे। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ही वेलची पूड ॲड करणार आहे। नंतर हे काजू बदामचे थोडेसे पीस, आपण यांना मस्त रोस्ट करून घेऊया। आणि आता आपण याच्यामध्ये हे किसलेलं सगळं गाजर जे आहे ते ॲड करूया। फ्रेंड्स, माझ्या घरामध्ये गाजरचा हलवा हा सगळ्यांचा खूपच फेवरेट आहे। तो थोडासा केला ना की फार कमी पडतो, म्हणून 1 ते 2 किलो गाजरचा हलवा करावाच लागतो। आता आपण हे चांगलं छान तुपामध्ये परतून घेऊया। छान असं व्यवस्थित आपण सगळं मिश्रण, सगळं गाजरचा किस आहे ना तो आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला आत्ताच याच्यामध्ये साखर ॲड करायची नाही आहे। हे गाजर थोडंसं शिजत आलं ना तर तेव्हा आपण याच्यामध्ये साखर आणि खवा ॲड करणार आहोत। झालेले आहे, गाजर पण थोडंसं असं शिजलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये ही साखर ॲड करूया। साखर मी इथे थोडीशी कमी ॲड केलेली आहे, कारण मला जास्त गोड आवडत नाही। ज्यांना गोड हवा असेल त्यांनी आपल्या चवीनुसार साखर थोडी जास्त ॲड करा। तर हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया। आणि आता आपण याच्यामध्ये खवा सुद्धा ॲड करून घेऊया, म्हणजे ते सगळं एकत्र छान शिजेल। आणि फ्रेंड्स, मगाशी मी चुकून तुम्हाला दूध सांगितलं नव्हतं की दुधाचा पण आपण इथे हलव्यासाठी आपला वापर करणार आहोत। पण केव्हा, जेव्हा हा हलवा 50% आपला शिजून होईल ना त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे। तर आता आपण हलव्याला थोडा वेळ शिजण्यासाठी सोडून देऊया। फ्रेंड्स, इथे छान मस्त असं गाजर शिजून छान तयार आहे। आता आपण याच्यामध्ये मी 1 कप दूध ॲड करणार आहे, ज्याने आपल्या हलव्याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे। फ्रेंड्स, आता मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे, जे आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि आपण आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घेऊया। दूध घातल्याने काय होतं, आपल्या गाजरच्या हलव्याला एक अशी अप्रतिम अशी छान अशी टेस्ट येते। तुम्ही हा ना नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स। सगळं व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं ड्राय होईपर्यंत आपण या हलव्याला 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। फ्रेंड्स, आपला छान चविष्ट असा गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हलवा थंड झाल्यासाठी खाण्यासाठी सर्व करूया। फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला मस्त असा छान चविष्ट गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे।
तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली हे तुमच्या कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.